थांब थांब. तुझ्या मैत्रिणीचे हेअर केअर रुटीन फॉलो करणं बंद कर आधी. तिचे केस वाढतायत म्हणून तुझेही वाढतील असं नाहीये. प्रॉब्लेम तिच्या शॅम्पू मध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुझ्या केसांमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर प्रसिद्धी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पोरॉसिटी आणि दोष म्हणजे काय. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हेअरच्या टाईपनुसार त्याचं परफेक्ट रुटीन कसं ठेवायचं. सो चला मग पाहूया. नंबर 1, जर तुमचे केस एक्झॅक्टली असे दिसत असतील तर तुमचे केस लो पोरॉसिटी केस आहेत. अशा केसांमध्ये क्युटिकल्स हे खूप टाईट असतात. हे केस वरनं शायनी दिसतात, पण यामध्ये प्रोडक्ट आत जात नाही, मॉइश्चर लॉक होत नाही आणि त्यामुळे या केसांची रुटीन सेट करताना ती लाईट वेट आणि हीट बेस्ड रुटीन असली पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट या केसांची केअर करताना आहे ऑइलिंग. ऑइलिंग हे आठवड्यातून 1 ते 2 वेळेस झालं पाहिजे. रोज ऑइल लावायचं नाही अशा केसांना, कारण की यामुळे बिल्डअप वाढतो. ऑइल करत असताना कोकोनट ऑइल किंवा यासारखं जड ऑइल तुम्हाला वापरायचं नाहीये. ॲर्गॅन ऑइल, जोजोबा ऑइल किंवा बदामाच्या तेलासारखे हलके तेल तुम्हाला वापरायचे. 5 ते 10 मिनिटं मसाज करायचंय. ऑइलिंग झाल्यानंतर एक कोमट पाण्यात भिजवलेलं टॉवेल किंवा कापड केसाच्या अवतीभोवती गुंडाळायचंय, जेणेकरून ऑइल हे आत जायला मदत होते. अशा केसांचं शॅम्पू करताना ना आठवड्यातून 2 ते 3 वेळेस शॅम्पू झाला पाहिजे. त्यासाठी सल्फेट फ्री लाईट वेट शॅम्पूचा यूज करा. बिल्डअप काढण्यासाठी महिन्यातनं एकदा क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरला गेला पाहिजे. शॅम्पू करताना तो फक्त स्कॅल्पला करायचा आहे, लेन्सला शॅम्पू करायचा नाहीये. स्कॅल्प व्यवस्थित क्लीन करून घ्यायचंय आणि शेवटी वॉश करताना कोमट पाण्याने रिन्स करायचंय. अशा केसांसाठी जे कंडिशनर असतं ना, ते सुद्धा 2 ते 3 मिनिटांपेक्षा जास्त ठेवायचं नाहीये. एक सिंपल बेसिक लाईट वेट कंडिशनर यूज करायचंय. केसांच्या मिड लेंथ पासून टिप पर्यंत आपल्याला कंडिशनर यूज करायचंय, स्कॅल्पला वापरायचं नाहीये. 2 ते 3 मिनिटं कंडिशनर ठेवायचंय आणि शेवटी कोमट पाण्याने रिन्स करायचंय. जर तुम्ही हेअर मास्क वापरत असाल ना, तर अशा केसांसाठी खूप लाईट वेट आणि खूप बेसिक हेअर मास्क तुम्हाला वापरायचा आहे. एक ॲलोवेरा बेस्ड किंवा जेल बेस्ड. 15 दिवसातनं हेअर मास्क इज ओके, इनफ. जास्त केसांना प्रोडक्ट वापरून त्यांच्यावर बिल्डअप जमा करायचं नाही, कारण की लो पोरोसिटी केसांचं असं असतं की जितकं तुम्ही सिंपल आणि कमी प्रोडक्ट त्याच्यावर यूज कराल ना, तितके ते केस अजून जास्त शायनी होतात, तितके ते केस अजून जास्त मॉइश्चराईज होतात. सो तुम्ही जेव्हा हेअर मास्क कराल तेव्हा हेवी प्रोडक्ट बेस्ड, प्रोटीन बेस्ड हेअर मास्क वापरायचं नाहीये. सो दॅट्स इट. लो पोरोसिटी केसांसाठी एवढं जरी केलं तरी सुद्धा मोर दॅन इनफ होणार आहे. नंबर 2, हाय पोरोसिटी हेअर्स. जर तुमचे केस एक्झॅक्टली असे दिसत असतील तर ते हाय पोरोसिटी असतात. त्यांचे क्युटिकल्स खूप ओपन असतात. यामध्ये मॉइश्चर लवकर येतं, पण त्याचसोबत लवकर जातं सुद्धा. हे केस फ्रीझी, ड्राय, मिडल ब्रेकेज खूप जास्त असतं आणि जेव्हा आपण अशा केसांची केअर करतो तर त्यावेळेस अशा केसांचं रिपेअर करणं, मॉइश्चराईज करणं आणि अशा केसांना पोषण देणं याकडे आपला भर जास्त असायला हवा. सो अशा केसांना ऑइलिंग करताना आठवड्यातून 2 ते 3 वेळेस ऑइलिंग केलं पाहिजे. अशा केसांसाठी हेवी ऑइल्स फायदेशीर ठरतात. कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल तुम्ही यूज करू शकतात. हा ऑइल अप्लाय केल्यानंतर छान मॉलिश करून घ्यायचे. आपण ओव्हरनाईट सुद्धा अशा केसांसाठी ऑइलिंग ठेवू शकतो, पण लो पोरोसिटीसाठी आपण ओव्हरनाईट ऑइलिंग नाही करू शकत. हाय पोरोसिटी हेअर्ससाठी ओव्हरनाईट ऑइलिंग इज ओके. शॅम्पू करताना आपल्याला स्कॅल्प क्लीन करून घ्यायचा आहे, पण त्याचसोबत मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग शॅम्पू वापरायचा आहे. शॅम्पू करताना खूप घासघास करायची नाहीये, त्यामुळे ड्रायनेस अजूनच वाढतो. शॅम्पू आपण गार पाण्यानेच करायचा आहे, कोमट पाणी वापरायचं नाहीये. आणि या हेअर्ससाठी खूप हेवी हायड्रेटिंग मॉइश्चरायझिंग कंडिशनर आपल्याला वापरायचं आहे. कंडिशनर मिड लेंथ टू क्युटिकल्स अप्लाय करायचंय. 10 ते 15 मिनिटं कंडिशनर हेअर्सवर ठेवायचंय आणि त्याच्यानंतर कोल्ड वॉटर, गार पाण्याने कंडिशनर हे धुवून काढायचंय. त्याच्यामुळे मॉइश्चर हे लॉक होतं, उडून जात नाही आणि हेअर सुद्धा सॉफ्ट होतात. बेसिकली जेव्हा आपण हाय पोरोसिटी हेअर्सची काळजी घेतो ना, तेव्हा आपला फोकस हा फक्त त्या केसांना मॉइश्चराईज करणे आणि हायड्रेटिंग करणे याच्याकडेच असला पाहिजे. आणि जे आपण हायड्रेशन त्यांना देतोय ते हायड्रेशन सील होणे याकडे सुद्धा असला पाहिजे. कारण अशा केसांमध्ये जितक्या लवकर ते मॉइश्चराईज होतात तितक्या लवकर ते ड्राय होतात. त्यांची टेंडन्सी तशी असते, कारण त्यांची क्युटिकल्स पूर्णपणे. हेअर मास्क तुम्ही वापरत असाल तर प्रोटीन बेस्ड हेअर मास्क आर बेस्ट फॉर द हाय पोरोसिटी हेअर्स. आठवड्यातून 1 वेळेस हेअर मास्क लावू शकतात. जर तुम्ही DIYs करून हेअर मास्क बनवत असाल तर एग्सचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा आणि अदरवाईज केराटिन हेअर मास्क तुम्ही लावू शकतात. नंबर 3, द बेस्ट मीडियम पोरोसिटी हेअर्स. जर तुमचे केस एक्झॅक्टली असे दिसत आहेत तर ते मीडियम पोरोसिटी हेअर्स आहेत. गॉड्स गिफ्ट, तुम्ही गॉड्स चाइल्ड आहात. मीडियम पोरोसिटी हेअर्स, वेल बॅलन्स न्यूट्रिशन, वेल बॅलन्स्ड मॉइश्चर, वेल बॅलन्स क्युटिकल. मॉइश्चर येतं, ते लॉक इन होतं आणि ते लवकर उडून सुद्धा जात नाही. सो हे बेस्ट केस असतात आणि अनफॉर्च्युनेटली खूप कमी लोकांचे असे केस असतात. व्हेरी सिंपल आणि बेसिक रुटीन फॉर मीडियम पोरोसिटी हेअर्स. ऑइलिंग करताना 10 ते 15 दिवसातनं एकदा किंवा 7 दिवसातनं एकदा ऑइलिंग करू शकतात. या केसांची केअर करताना ना
ते खूप जास्त, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सो या केसांची केअर करताना ना, ते खूप जास्त हायड्रेशन नको व्हायला पाहिजे आणि त्याचसोबत खूप जास्त प्रोडक्ट ऍप्लिकेशन नको व्हायला पाहिजे, खूप जास्त ड्रायनेस पण नको व्हायला पाहिजे. जे रेग्युलर आपण करतो ना तेच करायचं आहे. सो ऑइलिंग करताना आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा ऑइलिंग करू शकतात. नॉर्मल कोकोनट ऑइल और बदाम ऑइल, कुठलंही सिंगल ऑइल किंवा मिक्स केलेलं ते सुद्धा चालेल. नॉर्मल मॉलिश करायचे आहे. त्याच्यानंतर शॅम्पू करताना कुठलाही सल्फेट फ्री माइल्ड शॅम्पू, क्लॅरिफाईंग शॅम्पू जो माइल्ड असेल तो यूज करायचा आहे. शॅम्पू करताना जे बेसिक आपण रूल्स फॉलो करतो, जे मला गर्लीजला सांगायची गरज नाहीये, तर ते बेसिक रूल वापरून आपण शॅम्पूइंग करायचं आहे. नंतर हेअर वॉश करून घ्यायचे. कंडिशनर करताना सुद्धा तेच, ओव्हर मॉइश्चराइज होणारं कंडिशनर पण नको आणि खूप ड्राय कंडिशनर पण नको. एक बेसिक रेग्युलर कंडिशनर जे तुम्हाला सूट होतंय ते तुम्ही यूज करू शकतात. जर तुम्ही हेअर मास्क ऍप्लिकेशन करत असाल तर इथं कुठलाही रूल नाहीये. एनी हेअर मास्क यू कॅन अप्लाय, आयदर इट्स प्रोटीन बेस्ड और इट्स नॉर्मल हेअर मास्क तुम्ही अप्लाय करू शकतात. 15 दिवसातनं एकदा किंवा 7 दिवसातनं एकदा पण हेअर मास्क अप्लाय केलं तरी सुद्धा चालेल. गॉड्स गिफ्ट असलेले व्हेरी बेसिक हेअर केअर असलेले हे मीडियम पोरोसिटी हेअर्स असतात आणि यांची काळजी घेणं खूप सोपं असतं. सो अकॉर्डिंग टू एव्हरी हेअर टाईप मी तुम्हाला सांगितलं की त्यांची काळजी कशी घ्यायची, पण बेसिक एक काही रूल्स असतात की जे आपण प्रत्येक हेअरसाठी यूज करायचे असतात. ते रूल्स मी तुम्हाला सांगते. दीज आर गोल्डन रूल्स. हे फॉलो झालेच पाहिजे. नंबर 1, सॅटिन पिलो केसेस वापरा, ज्यामुळे तुमच्या केसांचं ब्रेकेज होणार नाही. रात्री सुद्धा तुमचे केस हे अजिबात डॅमेज होणार नाहीत. नंबर 2, ऑइलिंग करताना ओव्हरनाईट ऑइलिंग हे शक्यतो टाळलं गेलं पाहिजे. जरी तुमचे केस हाय पोरोसिटी असले तरी 3 ते 4 तास अगोदर ऑइलिंग करणं इज सफिशियंट. पण रात्रभर ऑइलिंग करून ठेवणं हे खूपच चुकीचं आहे, कारण की त्यामुळे खूप बिल्डअप जमा होतो आणि डॅन्ड्रफची पण समस्या जास्त होते. नंबर 3, वाईड टूथ असलेला हेअर ब्रश, कंगवा वापरायचा आहे. खूप बारीक दात असलेले कंगवे शक्यतो टाळा, कारण की त्याच्यामुळे हेअर्स जे आहे ना ते इथूनच ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि खूप डॅमेज सुद्धा होतात. सो जे वाईड टूथ असलेले कंगवे असतात किंवा कॉम्स असतात ना ते यूज करा. ते हेअर ब्रशेस यूज करा, ज्याच्याने ब्रेकेज कमी होईल, केसांचं गळणं देखील कमी होईल आणि डॅमेज पण कमी होईल. नंबर 4, रात्री झोपताना केसांची वेणी बांधून झोपायची सवय लावून घ्या. जर तुम्ही केस मोकळे ठेवून झोपत असाल तर ते डॅमेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. वेणीमध्ये केस सिक्युअर असतात आणि त्याचसोबत जेव्हा तुम्ही कुठं बाहेर जातात, जिथं खूप हवा असते आणि केस तुमचे खूप इकडे तिकडे उडत असतात, तर त्यावेळेस सुद्धा वेणी बांधायची सवय ठेवा किंवा केस ऍटलिस्ट बांधून ठेवा, जेणेकरून ते अजून डॅमेज होणार नाही. नंबर 5, कुठल्याही प्रकारचे केस असले तरी सुद्धा त्यांचा खूप टाईट, एक ते आता नवीनच फॅशन आहे ते स्लिक बन बांधतात, खूप टाईट बन असतो, तर तो बांधायचं टाळा. त्याच्याने केसांचे जे रूट्स असतात ते खूप जास्त प्रमाणात ताणले जातात, ओढले जातात आणि त्यामुळे केस गळतीचं प्रमाण आजकाल फार वाढलेलं. रूल नंबर 6, केसांची काळजी घेत असताना ओव्हर स्टायलिंग, ओव्हर हिटिंग टाळा. सारखं सारखं स्ट्रेटनिंग करणं, कर्लिंग करणं, केसांना खूप हिट देणं प्लीज टाळा. जितकं तुम्ही नॅचरली केसांसाठी काळजी घ्याल ना, जितकं तुम्ही नॅचरल वेने काळजी घ्याल, तितके तुमचे केस जास्त चांगले होतील. इट. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा तुमचा हेअर टाईप कुठला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझी हेअर केअर रुटीन पर्सनली, जी मी ॲज अ आयुर्वेदा डॉक्टर फॉलो करते. सो स्टे ट्यून. नेक्स्ट व्हिडिओची वाट पहा. भेटूया पुढच्या बुधवारी. तोपर्यंत बाय बाय. स्टे हायड्रेटेड.